नमस्कार, माझं नाव गणेश मतकरी. बोल भिडूच्या बुकमार्क या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. माझं वाचन हे लहानपणापासून वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. मुळात ते दोन घरांमध्ये विभागल्यासारखं होतं. माझे आजोबा नाट्यसमीक्षक माधव मनोहर आणि त्यांचं स्वतःचं पुस्तकांचं मोठं कलेक्शन होतं. त्याच्यात मराठी पुस्तकं होती, तशीच इंग्रजी पुस्तकं होती. मराठीमध्ये सुद्धा कथा, कादंबऱ्या, नाटकं असं सगळ्याच ह्याचं त्यांच्याकडे एक विस्तृत साठा असल्यासारखा होता. आणि ते मला त्यांच्या संग्रहातली पुस्तकं नेहमी वाचायलाही देत असत, घरी घेऊन जायलाही देत असत आणि सजेस्ट करत असत कधी काही विचारलं तर. त्याचप्रमाणे माझे वडील रत्नाकर मतकरी यांचाही स्वतःचा मोठा संग्रह होता आणि याबरोबरच मी कायमच वेगवेगळ्या लायब्रऱ्यांचा सदस्य होतो. त्यामुळे मला वेगवेगळीकडनं सतत माझ्याकडे पुस्तकं येत असायची आणि वाचनावरती माझा पहिल्यापासूनच फार भर होता. म्हणजे अभ्यासापेक्षा इतर बाकी एक्स्ट्रा करिक्युलर वाचणं हेच मला जास्त इंटरेस्टचं वाटायचं आणि त्याच्यामधून माझे हळूहळू काही स्पेसिफिक इंटरेस्ट तयार झाले. जसं इंग्रजी, मी मुळात मराठी माध्यमाच्या शाळेत होतो, पण नंतर जसं इंग्रजी सुरू झालं तसं मी ते सुधारण्यासाठी असं नाही म्हणता येणार, पण मला असं वाटलं की माझ्या आजोबांना असं वाटलं की ते सुधारण्यासाठी इंग्रजी थोडासा कॉमिक्स वाचण्याचा काही फायदा होईल, कारण मला मुळात इंटरेस्ट त्यातल्या व्हिज्युअल याच्यामध्ये होता, कॉमिक्सच्या व्हिज्युअल भागामध्ये होता. आणि त्यांनी शेजारी त्यांच्या घराच्या एक वसंत वाचनालय म्हणून छोटी लायब्ररी होती, तिचं मला सभासद करून टाकलं आणि मग मी तिथून कॉमिक्स आणायचो आणि मग तिथे बेसिक सुरुवातीचं जे वाचन होतं इंग्रजीचं ते तिथून माझं सुरू झालं आणि मग ते काय काय रेकमेंड स्वतः करायला लागले. तर असं करून माझं एक बरंचसं वेगवेगळ्या प्रकारचं वाचन होत गेलं आणि मला काही इंटरेस्ट स्पेसिफिक तयार झाले की विशिष्ट साहित्य प्रकारातलं काही वाचणं असेल किंवा काही वेगळ्या पद्धतीची पुस्तकं असतील, तर याची एक आवड तयार झाली आणि याच्यातून माझं हळूहळू एकूण वाचन आणि पुढे पुस्तक संग्रहसुद्धा वाढत गेला. तर आता ह्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये खूप सगळी पुस्तकांबद्दल बोलायचं तर त्याला खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे मी त्यातली काही एक निवडक माझ्या वाचनामधल्या काही पुस्तकांबद्दल थोडक्यात बोलीन. माझं मराठीमधले जर आपण हे बघितले तर सुरुवातीच्या काळामध्ये अगदी जर आपण पाहिलं तर नेहमीप्रमाणे जशी मुलं लहान सुरुवात करतात तसं आम्ही भाराभागवत वगैरे, भाराभागवतांचं फास्टर फेणे आणि त्यांची इतर तेव्हाची पुस्तकं म्हणजे भुताळी जहाज असेल, ब्रह्मदेशातला खजिना असेल किंवा मुलांसाठी लिहिलेली त्यांनी पुस्तकं, मुलांसाठी त्यांनी ट्रान्सलेट केलेली पुस्तकं, ह्याच्यावरती खूपच तेव्हा भर होता. आणि पण त्यामुळे असं नाही झालं आमचं की फक्त मुलांसाठीच लिहिलेली वाचत राहिलं. बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकंही पुढे मोठ्यांची पुस्तकंही वाचनात आली. तसेच काही जे सुरुवातीचे इन्फ्लुएन्सेस होते त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पु ल देशपांडे हा एक मोठा सगळ्यांवरतीच आपल्या इन्फ्लुएन्स असतो. तसं बटाट्याची चाळ हे एक सुरुवातीच्या काळामध्ये वाचलं गेलेलं पुस्तक आणि ही जी कॉपी आहे ही माझ्याकडची, ही माधव मनोहरांची, माझ्या पप्पांची कॉपी आहे आणि याच्यामध्ये त्यामुळे त्यांनी केलेली अनोटेशन्स, अंडरलाईन केलेलं वगैरे असं सगळं आहे. त्यामुळे ती खिळखिळी झाली तरीसुद्धा मी माझ्याकडे तशीच ठेवलेली आहे. त्या काळात आणखीन एक वाचनामध्ये आलेलं मोठ्यांचं नाव म्हणजे नारायण धारप आणि नारायण धारपांचं आपल्याकडे माहीतच आहे सर्वांना की भयकथा हा प्रांत त्यांनी जवळजवळ सिंगल हँडेडली तेव्हा डेव्हलप केल्यासारखा केला आणि सगळ्यांपर्यंत पोचवला. त्यांचं खूप लेखन विस्तृत आहे आणि त्यांनी काही डेव्हलप केलेली कॅरेक्टर्स म्हणा, समर्थांसारखी किंवा त्यांचे स्वतंत्रपणे त्यांचे वाचक वर्ग त्यांचा सगळ्यांचा तयार झालेला आहे. हे अनोळखी दिशा म्हणून त्यांचं पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये त्यांचे 3 भाग आहेत अनोळखी दिशांचे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बऱ्याचशा महत्त्वाच्या कथा आपल्याला एकत्रितपणे वाचायला मिळतात. पण त्यांची आज जर आपण बघितलं तर त्यांची अनेक पुस्तकं, अनेक संग्रह उपलब्ध आहेत. त्यामुळे जर कोणाला
धारपांचं वाचायचं असेल तर मुबलक साठा त्याचा आहे. माझ्या स्वतःकडेच त्यांची 90 साधारण पुस्तकं धारपांची आहेत. एक मोठा इन्फ्लुएन्स माझ्यावरचा मी मानतो तो म्हणजे बाबांचा, माझे वडील रत्नाकर मतकरी यांचा, की त्यांचं जवळ ही कादंबरी मला वाटतं त्यांचं सगळ्यात आवडतं माझं पुस्तक आहे. गूढकथांच्या पुस्तकांबद्दल बघितलं तर खेकडा त्यातलं म्हणता येईल, पण जवळ मला अधिक पर्सनल पद्धतीचा प्रभाव वाटतो, कारण त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं एक प्रथमपुरुषी अनेक लोकांच्या प्रथमपुरुषी निवेदनांमधून त्यातली कथा आकार घेत जाते, तर त्या पद्धतीचं माझ्या लेखनात पुढे अप्रत्यक्षपणे येत गेलं त्या पद्धतीची शैली. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक मला तेव्हा लक्षात न आलेला पण पुढे जाणवलेला एक प्रभाव असावा. त्यामुळे जवळ हे महत्त्वाचं पुस्तक बाबांचं मानलं जातं आजही. कॉन्टेम्पररी म्हणावेत असे काही लेखक मला महत्त्वाचे वाटतात. त्यातला एक म्हणजे अनफॉर्च्युनेटली आता आपल्यात नसलेला जयंत पवार, आणि त्याची ॲक्च्युली नाट्यसमीक्षा आणि साहित्य हे दोन्ही दृष्टीने त्याचं नाव महत्त्वाचं आहे. आणि जयंतच्या कथांमध्ये महानगराचं विशेषतः मुंबईचं जे वर्णन येतं किंवा त्याच्यामधल्या गिरण्यांचा परिसर आणि तिथला जो संघर्ष आहे हा ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये येतो ते खूप महत्त्वाचं आहे. आणि या पुस्तकामधलं वरणभात लोणचा नि कोण नाही कोणचा ही त्यातली शीर्षक कथा आहे, ही मला वाटतं मराठी साहित्यातल्या उत्कृष्ट कथांमध्ये घेतली गेली पाहिजे. कोबाल्ट ब्लू हे सचिन कुंडलकरचं पुस्तक त्याच्या सुरुवातीच्या पुस्तकांमधलं एक आहे. आणि त्याचा जो निवेदनाची त्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काहीसं थोडं सिनेमॅटिक पद्धतीचं ते निवेदन आहे. आणि त्याच्यात पहिला अर्धा भाग आहे तो एका पद्धतीने गोष्टी उलगडतात आणि पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या दृष्टिकोनातून त्या गोष्टी समोर यायला लागतात. त्यामुळे आपल्याला एक वेगळं सत्य आपल्यासमोर उलगडतं. त्यामुळे ही फार नॅरेटिव्हच्या ची जी पद्धत आहे त्यासाठी ही इंटरेस्टिंग कादंबरी आहे. आणि तेव्हा असं वाटत होतं ती वाचल्यावरती की याच्यावरती काहीतरी फिल्म का नाही करत सचिन, आणि पुढे त्यांनी ती केली नेटफ्लिक्ससाठी. त्यामुळे कोबाल्ट ब्लू हे एक इंटरेस्टिंग पुस्तक आहे. अगदी आत्ता लिहिणारे म्हणजे ज्यांची मला गेल्या काही वर्षांमध्ये लिहायला लागलेले फिक्शन लिहायला लागलेले दोन लेखक म्हणजे निखिलेश चित्रे, त्याचं गॉगल लावलेला घोडा, आणि पंकज भोसले, त्याचं हे हिट्स ऑफ 92 नावाचं पुस्तक आहे. हे दोन्ही आजचे महत्त्वाच्या लेखकांपैकी ही नावं आहेत. कवितांचं जर आपण पाहिलं तर काही मी कवितांच्या काही संग्रहांबद्दल बोलीन. त्याच्यात मला आपल्याकडचे जर कवी बघितले तर माझ्या दृष्टीने विंदा करंदीकर हे सर्वात महत्त्वाचे आणि कदाचित अगदी अर्ली इन्फ्लुएन्समध्ये असलेले कवी वाटतात. हे त्यांचं विरोपिका पुस्तक आहे, पण मी अगदी शाळेत असल्यापासून त्यांचं एटू लोकांचा देश आणि ही पुस्तकं ते मुलांसाठी लिहिलेल्या त्यांच्या कविता असलेली वाचनात आलेली आहेत. आणि त्यांचे जातक मृदगंध वगैरे अशी जी पुस्तकं आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. विरूपिका हे मला त्यातलं सर्वात अधिक आवडणारं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये कवितांची एक प्रचलित वाट सोडून त्यांनी वेगळ्या दिशेने जाऊन काही प्रायोगिक स्वरूपाचं लिहिलेलं आहे. आणि काही कविता त्यातल्या अगदी छोट्या सुद्धा आहेत, पण त्या खूप अर्थाच्या दृष्टीने खूप चांगले आहेत. आवडते कवी इंग्रजीतले सांगायचे म्हणजे एक मुलांसाठी कविता लिहिणारा सिल्वरस्टीन नावाचा कवी होता जो आता वारला. वेअर द साईडवॉक एंड्स नावाचं हे पुस्तक आहे, पण याची अनेक पुस्तकं आहेत. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या चित्र आणि इलस्ट्रेशन्सचा भाग बघितला तर तो मोठ्यांसाठी सुद्धा त्यांनी काढलेली चित्र आणि कसा लिहिलेलं सुद्धा आहे. आणि जसं करंदीकर मोठ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी लिहू शकायचे तसंच सिल्वरस्टीनचं सुद्धा लेखन आहे. दुसरा माझा आवडता एक कवी आहे तो म्हणजे सायमन आर्मिटेज. हा पोएट लॉरेट आहे इंग्लंडचा. आणि त्यांनी हे पुस्तक त्याचं अगदी सुरुवातीचं पुस्तक आहे. आणि हे मी जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आर्किटेक्चरला जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा मी ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीचा सदस्य झालो. आणि तेव्हा मी तिकडे जायला लागल्यावर मला एकदा हे पुस्तक सहज असं अचानक हातात आलं
आणि ते असं वाचायला घेतलं तेव्हा मला ते इतका त्यातल्या पहिल्या काही कविता अपील झाल्या की त्यानंतर मी ते इश्यू तर केलंच, पण नंतर मग मी त्याची झेरॉक्स काढून घेतली, कारण तेव्हा मिळणं ते बाहेर विकत सहज शक्य नव्हतं. बरीच जुनी गोष्ट ही आता 90s अर्ली 90sमधली असेल. तर त्यामुळे मग मी ते झेरॉक्स करून घेतलं, स्पायरल बाइंड केलं आणि नंतर ते बरेच वर्ष माझ्याबरोबर ते पुस्तक फिरायचं इकडे तिकडे. नंतर कधीतरी माझा एक मित्र लंडनला गेला असताना मग त्याला मी सांगितलं आणायला तिथे, मग तो ही कॉपी झूमची घेऊन आला. पप्पांनी सांगितलेले याला एक लेखक म्हणजे ग्रॅहम ग्रीन, त्याचं 21 स्टोरीज नावाचं हे पुस्तक आहे. ग्रॅहम ग्रीनच्या इतर कथांचा एक समग्र संचसुद्धा उपलब्ध आहे आणि जो पुढे मी घेतला, पण हे सुरुवातीचं तेव्हाचं शाळेत असताना वाचलेलं पुस्तक आहे. ग्रॅहम ग्रीननी अर्थात कादंबऱ्या वगैरे सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि मोठा लेखक तो मानला जातो, पण त्याच्या शॉर्ट स्टोरीजसाठी मला तो इंटरेस्टिंग वाटतो. अमेरिकन शॉर्ट स्टोरी लेखकांबद्दल बोलायचं तर रेमंड कार्वर हा एक अत्यंत महत्त्वाचा शॉर्ट स्टोरी रायटर मानला जातो आणि त्याची पण खूप पुस्तकं आहेत आणि आपल्याकडे आता ॲमेझॉनच्या कृपेने ती सहज उपलब्ध आहेत. छोट्या गोष्टी असतात पण पॉवरफुल एंडिंग असलेल्या आणि काही वेळा धक्कादायक अशा पद्धतीचे सुद्धा त्याच्यात घटना असतात. आणि व्हॉट वी टॉक अबाउट वेन वी टॉक अबाउट लव नावाची जी त्याची कथा आहे ही खूप इन्फ्लुएन्शियल कथा मानली जाते. बर्डमॅन नावाची जी फिल्म आहे त्याच्यामध्ये त्यातला नायक जो आहे तो ब्रॉडवेवरती प्रोडक्शन त्या कथेवरती आधारित बसवत असतो आणि याच्यावरून या नावावरून इन्फ्लुएन्स होऊन हरुकी मुराकामीनी त्याच्या एका पुस्तकाचं नाव व्हॉट आय टॉक अबाउट वेन आय टॉक अबाउट रनिंग असं दिलेलं आहे. तर हा एक रे कार्वर हा महत्त्वाचा शॉर्ट स्टोरी रायटर मला जो काय इन्फ्लुएन्शियल अशा पद्धतीचा वाटतो. मुराकामीबद्दल बोलताना मी त्याच्या आणखीन 2 पुस्तकाचा, आत्ता मुराकामीचा उल्लेख केला त्याच्यात 2 पुस्तकांचा मी उल्लेख करतो. एक म्हणजे 1Q84, ते मी आत्ता काढलं नाही आहे बाहेर, पण 1Q84 हे जवळजवळ म्हणजे त्याचं नाव विचित्र वाटतं आपल्याला पहिल्यांदा, पण ते 1984शी सिमिलर नाव आहे आणि त्याच्यामधला फक्त 9च्या ऐवजी त्यांनी Q धरलेलं आहे. तर त्यामुळे ते त्याचं असं एकदम मोठं जॅगेंडिक पुस्तक आहे ते, 1001 पानांचं आणि मुळात ते 3 भागांमध्ये आलं आणि मग त्याची मोठी एडिशन उपलब्ध झाली आणि ते काही थोडं फॅन्टसी, थोडं मॅजिक रिअलिझम, थोडं काय म्हणायचं सायन्स फिक्शन नाही आहे ते, पण असं वेगळ्याच पद्धतीचं एक पुस्तक आहे. तर त्यामुळे त्याच्यात फक्त त्याच्यामध्ये त्याचा थोडी गंमत त्याची अशी आहे की जर आपण त्याला काही अशी ठोस कन्क्लुजन त्याच्यामध्ये असेल अशी अपेक्षा केली तर ती अपेक्षा आपली पुरी होत नाही. आणि असं बऱ्याच कथानकांबद्दल आपल्याला मुराकामीच्या म्हणता येतं. किलिंग कमांडर टोरेसारखं त्याचं पुस्तक बघितलं ते पण असा मोठा ठोकळा आहे. त्याच्या शेवटी आपल्याला जसं एकदम काय म्हणायचं मोठं ठाम एंडिंग बघायला गेलं तर तसं ते मिळणार नाही, पण ती मुराकामीची शैलीचा तो भाग आहे. हे जे पुस्तक आहे स्ट्रेंज लायब्ररी, हे ह्याची गंमत अशी आहे की हे मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक आहे आणि दर देशामध्ये ह्याचा लेआउट आणि डिझाईन वेगळं आहे. म्हणजे आता ही व्हर्जन आहे ही ब्रिटिश व्हर्जन आहे त्याची आणि ह्याच्यामध्ये आता आपण कवर त्याचं बघतोय कसं आहे आणि त्याच्यामध्ये आर्टची पण एक विशिष्ट जुने काय म्हणायचं एन्सायक्लोपीडिया वगैरेमध्ये मिळणारे ज्या पद्धतीचे फोटोज किंवा स्केचेस असतात तशी त्यांनी इथे वापरलेली आहेत. आणि म्हणजे जी मुळात चित्र म्हणून काढलेली नाहीत त्या याच्यासाठी, फक्त त्यांनी लेआउटमध्ये त्याचा वापर त्या चित्रांचा केलेला आहे. वेरॅज आपण जर अमेरिकन व्हर्जन बघितली तर ती खूपच वेगळी, म्हणजे दिसायलाही वेगळी आहे, ती उघडताना सुद्धा ती अशी वेगळ्या प्रकारे उघडते, असं ते वर खाली उघडून आणि मग ते असं रेग्युलर सुरू होतं आणि चित्रांची पद्धतसुद्धा वेगळी आहे. असंच आपण जर फ्रेंच व्हर्जन त्याची बघितली, त्याची जॅपनीज व्हर्जन बघितली, सगळ्या व्हर्जनमध्ये त्यांनी वेगवेगळ्या त्या देशाशी सुसंगत अशा पद्धतीचं त्यांनी डिझाईन त्याचं केलेलं आहे. फिल्म्स हा माझा एक सुरुवातीपासूनचा इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी लिहायला लागलो ॲक्च्युली फिल्मबद्दल साधारण 1997 साली आणि त्यानंतर मी पुस्तकं फिल्मशी जमवायला सुरुवात केली आणि मग तशी माझ्याकडे ती पुस्तकं पण बरीच जमलेली आहेत. त्याच्यामधली काही जर आपण बघितली
तर हे एक आपल्याकडचं आद्य पुस्तक आहे मराठीमधलं, गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका अरुण खोपकरांचं. ह्याची मूळची जी व्हर्जन होती, म्हणजे ही त्याची रिसेंट आवृत्ती आहे. मूळची असं त्याचा एक आडवा लेआउट असलेला आहे, त्याची पण माझ्याकडे आहे कॉपी, आणि तो पण एक छान वेगळ्या प्रकारचा लेआउट असलेलं पुस्तक आहे. गुरुदत्तचा विशेष असा की आपल्याकडे सिनेमाची टर्मिनॉलॉजी तितकी डेव्हलप झालेली नाही. स्वतंत्र लेखन, नवीन विचार मांडणारं समीक्षेच्या पद्धतीचं लेखन हे आपल्याकडे तसं दुर्मिळ आहे मराठीत चित्रपटासंबंधी. तर अशा यातलं एक सुरुवातीचं महत्त्वाचं नव्याने स्वतःची टर्मिनॉलॉजी तयार करणारं पुस्तक म्हणून गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. आणि याच्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये अरुण खोपकरांची अनेक पुस्तकं आहेत. चित्रव्यूह, चलचित्रव्यूह सुरुवातीची, त्यानंतर अनुनाद, कालकल्लोळ, प्राक सिनेमा, अशी अनेक पुस्तकं त्यांची आहेत. आणि त्या सगळ्यांमधून आपल्याला एक प्रकारचं कलेबद्दल एक प्रोफाऊंड ज्ञान त्याच्यामधून मिळू शकतं. त्यामुळे अरुण खोपकरांच्या पुस्तकांचा विशेष असा की विकास गायतोंडे यांनी ती डिझाईन केलेली आहेत, आणि त्या सगळ्यांचा डिझाईनसाठी सुद्धा ती विशेष करून पाहण्यासारखी पुस्तक आहेत. ज्यांना सिरियसली सिनेमाचा विचार करायचा असेल त्यांनी आयझेनस्टाईनचं एकूण लिखाण आणि फिल्मफॉर्म, फिल्मसेन्स ही त्यातल्या त्यात काय म्हणायचं आपण आटोपशीर आणि कमी मर्यादित पानांची असलेली आणि सहज मिळणारी आणि वाचता येणारी अशी पुस्तकं आहेत. त्यामुळे इथून सुरुवात करून मग पुढे जायला हरकत नाही. एक माझं आवडतं पर्सनल नाव ज्यांनी काय म्हणायचं वृत्तसमीक्षेच्या पद्धतीचं लिहून सुद्धा त्याच्यामधून त्यांनी फार नवीन विचार मांडले किंवा तो फार इन्फ्लुएन्शियल ठरला अमेरिकन फिल्म सीनला, तो म्हणजे रॉजर इबर्ट नावाचा समीक्षक. त्याचं हे अवेक इन द डार्क हे त्याचं काय म्हणायचं वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याच्या लेखांचा संग्रह असल्यासारखं आहे. पण त्याची अनेक पुस्तकं आहेत आणि त्याची क्लासिक फिल्म्सबद्दलची आहेत. त्याचे 2-3 संग्रह तर फक्त आहेत की जे त्यांनी शिव्या दिलेल्या सिनेमांचे रिव्ह्यूज, अशी त्याची 2-3 पुस्तकं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एका पुस्तकाचं नाव आय हेटेड दिस मूवी अशा नावाचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये सगळे त्यांनी वाईट म्हटलेल्या सिनेमांचे रिव्ह्यू, पण अत्यंत मनोरंजक आणि जरूर वाचावेत अशा पद्धतीचे रिव्ह्यूज आहेत. त्यामुळे रॉजर इबर्ट हे आणि हा पुलित्झर प्राईज मिळालेला चित्रपट समीक्षक आहे. म्हणजे त्यामुळे पत्रकारितेमधलं सुद्धा ते एक मोठं नाव होतं. अलीकडेच काही वर्षांपूर्वी तो कॅन्सरमुळे गेला, पण त्याचे रिव्ह्यूज इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध असतात आणि पुस्तक म्हणूनही ते वाचण्यासारखे आहेत. ही 2 जी पुस्तकं आहेत त्याच्यामधलं हे रान जे पुस्तक आहे हे अकिरा कुरोसावाचा किंग लिअरवर आधारित रान नावाची त्याची फिल्म होती. त्याचं हे स्क्रीन प्ले आणि स्टोरी बोर्ड म्हणून काढलेलं पुस्तक. पण हे स्टोरी बोर्ड आपले कन्व्हेन्शनल स्टोरी बोर्ड असतात तसे नाही. म्हणजे कन्व्हेन्शनल स्टोरी बोर्ड म्हणजे आपल्या कॉमिक बुकसारखे त्याच्यात चौकटी असतात आणि त्याच्यामधली ॲक्शन कशा पद्धतीने पुढे जाते याचं त्याच्यामध्ये चित्रांमधून ते मांडलेलं असतं. याच्यामध्ये त्यांनी बरेचसं की काय पद्धतीने ते स्क्रीनवरती दिसेल असं व्हिज्युअलाइज करण्याचा त्यांनी सुरुवात केलेली आणि त्याच्यामधून आपल्याला ही महत्त्वाची चित्र त्याची दिसतात. आणि त्यांनी स्वतः इलस्ट्रेट केलेलं पुस्तक आहे. बर्वेंचं आपल्याकडे पूर्वी कोरा कॅनव्हास अनेक वर्ष होतं, पण त्यानंतर चित्रवस्तू विचार हे पुस्तक फार उत्तम पद्धतीने काढलं की ज्याच्यामध्ये त्यांचं लेखन आणि ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांची फॅक्सिमिली असल्यासारखी त्यांच्या डायरीमधली त्यांची स्केचेस आणि त्यांची चित्र ही आपल्याला दिसतात काढलेली. अशी बरंच आहे. म्हणजे अगदीच ती वाचण्यासारखं आणि संग्रही ठेवण्यासारखं हे पुस्तक आहे. आणि ह्याची जनआवृत्ती पण त्यांनी काढली होती. ही त्यांची मुख्य आवृत्ती आहे, पण ह्याची एक जनआवृत्ती पण त्यांनी काढली होती. पण आयडियली हीच मोठी जी आवृत्ती होती मूळची तीच खरं म्हणजे संग्रही ठेवण्यासारखी आहे. हे ॲलिस इन वंडरलँडची ही डालीनी काढलेल्या चित्रांची एक आवृत्ती आहे. ॲलिस इन वंडरलँड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याचे आपल्याकडे मराठीमध्ये सुद्धा त्याचे अनेक रूपांतरं झालेली आहेत.
त्याची चित्र किशोरमध्ये त्याचं एक चित्ररूपी सुद्धा ॲलिस इन वंडरलँड येत होतं. आणि हे त्यांनी मुळात जे काढलं ते दालीची काहीतरी अमुक इतकी त्याला सांगितलं होतं की ती पेंटिंग्स करायला. आणि ही आणि आपण आता नॉर्मली आपण जी बघतो ॲलिस इन वंडरलँडची चित्र मूळच्या पुस्तकातली असतील किंवा नंतर डिस्नीच्या फिल्ममधली असतील किंवा इतरांनी केलेली, ती अशी फार काय म्हणायचं आपण की कार्टूनी पद्धतीची असतात. पण ही चित्र आहेत ही दालीची असल्यामुळे ही याचा काही म्हणजे आपल्याला ती ओळखूसुद्धा काही वेळा येत नाहीत की त्याचा काय हे असेल. पण ती म्हणजे अमूर्त अशा पद्धतीची चित्र त्याच्यामध्ये आहेत. पण त्यामुळे हे पुस्तक फार इंटरेस्टिंग झालेलं आहे. आणि ही मध्ये बराच काळ न मिळणारी आवृत्ती होती आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी त्याची एक लिमिटेड आवृत्ती पुन्हा रिलीज केली. त्यामुळे हे एक इंटरेस्टिंग आर्ट बुक असल्यासारखं आहे. हे एक सांतियागो कलातुरावा नावाचा एक मोठा आर्किटेक्ट आहे. हे त्याच्या एसेजचं एक पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये त्याची पुन्हा स्केचेस आहेत आणि त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स काही आणि त्या प्रोजेक्ट्सबद्दल काम करताना त्यांनी मांडलेले विचार, त्याचे फोटोग्राफ्स वगैरे असं पुस्तक. आणि पुस्तकाचा हे त्याचा जवळजवळ आर्ट बुक म्हणून सुद्धा त्याचा एक दर्जा लक्षात घेण्यासारखा आहे. आणि ज्यांना कलेमध्ये आणि वास्तुकलेमध्ये रस असेल त्यांच्यासाठी हे एक फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे. मधल्या काळात माझा असा एक विचार चालला होता की आपण आता म्हणतो की सगळं ईबुक स्वरूपात यायला लागले, तर ईबुक स्वरूपात जे येऊ शकत नाही असं काय असेल की जे प्रत्यक्ष प्रिंट एडिशनच त्याची पाहायला हवी. तर अशी काही पुस्तकं आहेत का, अशी शोधावीत असं एक माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. आणि मग त्याच्यामध्ये मला काही पुस्तकं मिळाली की जी अशी की ज्याला तुमचं सबस्टिट्यूटच नाही, जी तुम्ही प्रिंटमध्ये बघितली नाही तर तुम्हाला त्याचं लक्षातच येणार नाही ती काय आहेत. ह्यातलं एक असं महत्त्वाचं वाटणारं मला पुस्तक म्हणजे एस. आता याची गंमत अशी आहे की जरी याचं नाव एस असलं तरी मी आता हे स्लिपकेस जो बॉक्स आहे त्याच्यावर त्यांनी एस हे नाव दिसतं आपल्याला. पण जर तो काढला तर हे शिप ऑफ थिसियस नावाचं VM स्ट्राका नावाच्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे. मुळात असा VM स्ट्राका हा असा कोणी लेखक नाही. या पुस्तकाचा जर आपण याच्यावरती लेखक जर बघितले तर J.J. अब्रम्सची कल्पना आहे आणि डग डॉर्सनी ते ॲक्च्युअल लिहिलेलं आहे. तर आता मग शिप ऑफ थिसियस काय आहे, तर शिप ऑफ थिसियस हे पुस्तक जर आपण बघितलं तर हे जुनी लायब्ररी एडिशन असल्यासारखी आहे की त्याच्यावर आता बुक फॉर लोन असं त्याच्या पहिल्याच पानावर लिहिलं आहे. आणि मागे त्याच्या ॲक्च्युअल लायब्ररीला जसं हे असतं इश्यू केल्याचे हे तसे सगळे आहेत त्याच्यात केलेले. आणि त्याची जर पानं बघितली तर त्याच्यावरती जसे वाचक लिहून ठेवतात बाजूला तसं सगळं लिहून ठेवलेलं आहे. खाणाखुणा त्याच्यामध्ये आहेत. किंवा त्याच्यामध्ये काही आपल्याला असे कागदपत्र दिसतात की जी खोचून ठेवलेली आहेत वाचकांनी. काही झेरॉक्सेस आहेत, काही कार्ड्स आहेत, हे पिक्चर पोस्ट कार्ड आहे. तर हे अशा सगळ्या वस्तू ते लिहिलेलं आणि मूळचं पुस्तक असं सगळं मिळून हे तयार होतं. ह्याची कल्पना अशी की हे एक पुस्तक लायब्ररीमध्ये होत आहे का शिप ऑफ थिसियस नावाचं. आणि ते 2 वाचक इश्यू करतात आणि ते इश्यू केल्यावरती ते एकमेकांना संदेश त्याच्यामधून लिहितात. आणि मग ते संदेश त्यांनी लिहिलेले जे बाजूच्या लाईन्समध्ये लिहिलेले आहेत ते म्हणजे मूळची टेक्स्ट पुस्तकाची वाचकांनी एकमेकांना लिहिलेलं आणि त्यांनी एकमेकांसाठी खोचून ठेवलेल्या आतमध्ये पुस्तकाच्या वस्तू असं सगळं मिळून हे पुस्तक तयार होतं. त्यामुळे हे एक पुस्तक त्या दृष्टीने की हे असं हातात तुमच्या त्याची फिजिकल कॉपी जर आली नाही तर तुम्हाला हे पुस्तक वाचताच येणार नाही. ईबुक स्वरूपात हे पुस्तक वाचणंच शक्य नाही. याच्यानंतर शेवटी मी ब्रीफली माझा आणखीन एक इंटरेस्ट असलेल्या विषयाकडे वळेन ते म्हणजे ग्राफिक नॉव्हेल्स. अत्यंत गाजलेलं पुस्तक म्हणजे आर्ट स्पिगलमननी लिहिलेलं माऊस. आता माऊसचा विषय हा पोलंडमधला नाझींनी पोलंडवरती चढवलेला हल्ला आणि तिकडचा एकूण ज्यूजना वरती केलेला अटॅक हा आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी केलं काय तर स्पिगलमननी सगळे ज्यूज हे उंदरासारखे काढलेले आहेत.
म्हणजे त्यांचा बाकी सगळी बॉडी आहे त्यांची ती माणसाचीच आहे, फक्त त्यांचे चेहरे हे उंदरांचे आहेत. तसंच त्यांनी सगळ्यांचं केलं आहे. म्हणजे नाझी आहेत त्यांचे ते मांजर आहेत, अमेरिकन्स आहेत ते कुत्रे आहेत, असंच त्यांनी सगळ्यांना चेहरे वेगवेगळे बदललेले आहेत. पण प्रत्यक्षात हे अत्यंत गंभीर हॉलोकॉस्टची हिस्ट्री मांडणारं पुस्तक आहे. आणखीन एक इंटरेस्टिंग प्रयोग केलेला म्हणजे फॅन्टॅस्टिक फोरचं जे फॅन्टॅस्टिक फोर ही कॅरेक्टर्स आहेत त्यांचं जे पहिलं कॉमिक बुक होतं, पहिला जो इश्यू होता, त्याचं कोणाला तरी असं डोक्यात आलं की त्याच्यामधली एक एक चौकट घेऊन ब्लोअप करावी आणि त्याचा अख्खा पानाच्या एवढी ती मोठी करावी, तर त्याचं काय होईल. तर असं त्यांनी ते केलेलं हे एक पॅनल बाय पॅनल नावाचं पुस्तक आहे. म्हणजे त्याच्यात प्रत्येक पान हे एक त्याचं पॅनल असल्या एवढं त्यांनी मोठं ब्लोअप केलेलं आहे. त्यामुळे वाचायचं आपल्याला तर त्याच्यात ते जवळचं ती फिल्म पाहिल्यासारखा त्याचा इम्पॅक्ट येतो, कारण आपण दर पानामध्ये आपल्याला चौकट एक एक चौकट आपल्याला पुढे जाताना दिसते. त्यामुळे जवळजवळ त्याचा एक फिल्म पाहिल्यासारखा ह्याचा इम्पॅक्ट आहे. अर्थात हे बघून कोणाला अख्खं जर कॉमिक बुक वाचायचं असेल तर त्यांनी ते सुद्धा त्याच्या शेवटी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दर याचा लेआउट, दर पानाचा लेआउट कशा पद्धतीने सुचला, काय केलं, असं पण सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी एका परीने हे त्या फॅन्टॅस्टिक फोरच्या पहिल्या इश्यूचं काय म्हणायचं एक ऐतिहासिक रेकॉर्ड ठेवल्यासारखं सुद्धा आहे आणि एक पुस्तक म्हणून सुद्धा ते इंटरेस्टिंग झालेलं आहे. आता शेवटचा एक यातलं पुस्तक म्हणजे पुन्हा ते प्रोसेसशी थोडं रिलेटेड आहे असं म्हणता येईल. ते म्हणजे बॅटमॅन इयर 1 नावाचं एक पुस्तक आहे की फ्रँक मिलरनी ते लिहिलेलं आहे आणि डेव्हिड मॅझुकेली नावाचा एक प्रसिद्ध ग्राफिक नॉवेल्स इलस्ट्रेट करणारा डिझायनर आहे, त्यांनी त्याची चित्र केलेली आहेत. तर आता त्याचा हे इयर 1चा संदर्भ असा की तो बॅटमॅन जेव्हा कामाला सुरुवातीला ब्रुस वेन बॅटमॅन म्हणून रात्री फिरायला लागतो तेव्हा त्याचं पहिलं वर्ष अशी त्याची कल्पना आहे. आणि या पुस्तकाचा संदर्भ थोडा जेव्हा क्रिस्टोफर नोलननी बॅटमॅन बिगिन्स फिल्म केली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी याचा प्रभाव ह्याच्यावर होता. तर याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग आता काय आहे, तर हे मुळात जेव्हा केलं तेव्हा ग्राफिक नॉवेल्स असं काय फार प्रसिद्ध नव्हती, यायला एवढ्या प्रमाणात त्यांना मागणी नव्हती. त्यामुळे ते 4 इश्यूज, त्याचे कॉमिक बुकचे 4 इश्यूज होते आणि त्याचे 4 कलर असं स्वस्तामधलं प्रिंटिंग तेव्हा व्हायचं. त्यामुळे ते असं ह्याच्यामध्ये जितकं फिनिश्ड आपल्याला प्रिंटिंग दिसतं तसं आपल्याला त्याच्यामध्ये प्रिंटिंग त्याचं नव्हतं. त्यामुळे ते 4 कलर्समध्ये, त्यामुळे साधारण मध्यम पद्धतीचं प्रिंटिंग होतं. तर आणि पेपर असा साधा असायचा, असा जो गुळगुळीत पेपर आहे असा तेव्हा नव्हता. तर त्यामुळे त्याच्या इतर एडिशन्स काही आहेत. म्हणजे आता त्याची एक ॲब्सोल्यूट एडिशन नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये सर्वात चांगली आवृत्ती ती असं मानलं जातं. ॲब्सोल्यूट एडिशन्स ज्या असतात कॉमिक्सच्या, DC वाल्यांची जी ती कल्पना आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सर्वात चांगले स्कॅन्स वापरून किंवा सर्वात चांगलं कलर स्कीम्स वापरून किंवा रेझोल्युशन वाईज सगळ्यात चांगलं असं केलेली म्हणजे ॲब्सोल्यूट एडिशन. तर त्यांनी जेव्हा इयर 1ची ॲब्सोल्यूट एडिशन केली तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये 2 हे केले, 2 व्हॉल्यूम्स केले, ज्यातला एक हा त्या जुन्या पद्धतीचं हे असलेलं चित्रण असलेलं आहे. म्हणजे तेव्हाचे ज्या पद्धतीचा कागद तेव्हा वापरला गेला असेल किंवा ज्या पद्धतीचे 4 कलर असल्यामुळे ज्या पद्धतीचं एक लिमिटेड रंग ते पद्धतीचे वापरू शकायचे, असा सगळा त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे हा एक त्यातला प्रकार आहे. आणि दुसरं जे व्हर्जन आहे ही त्यांनी आत्ताची ज्या पद्धतीचं जे नवीन चित्रण आहे त्याची व्हर्जन आहे. तर त्यामुळे ह्या दोन्ही पद्धतींनी त्यांनी ॲब्सोल्यूट एडिशन केली. आणि तिसरा त्यातला जो भाग आहे हा त्याच्यामधले एक आर्टिस्ट एडिशन म्हणून काढलेले असतात. IDW नावाची एक कंपनी काढते. तर ही इयर 1चीच ॲब्सोल्यूट एडिशन आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट एडिशन म्हणजे त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट नाही, आर्टिस्ट एडिशन आहे. म्हणजे डेव्हिड मॅझुकेलीनी जे ओरिजिनल आर्ट बनवली तर ती आर्ट त्यांनी ज्या स्केलला काढली, म्हणजे ज्या आकाराची जी मूळ चित्र होती आणि ती पानं त्यांनी करताना कुठे काही त्यांनी खुणा गेल्या असतील, कुठे काय लिहिलं असेल, तर ते सगळे जे ओरिजिनल आर्टचे जे स्कॅन्स आहेत ब्लॅक अँड व्हाईट ते सगळे ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखादं पान मी दाखवतो उघडून,
त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे सगळं केलेल्या खुणा, याच्यामध्ये वरचे हे पट्ट्या सेलोटेप्स लावलेल्या किंवा पान नंबर लिहिलेले वगैरे, असं सगळं त्याच्यामध्ये मूळच्या जे सगळ्या असतात करेक्शन्स असतात. काही वेळा व्हाईट बोर्डनी पांढऱ्या पेनाने करेक्शन्स केलेले असतात. अशा सगळ्या त्याच्यामध्ये केलेल्या करेक्शन्स आहेत हे त्याच्या कव्हरच्या. तर हे मूळच्या ह्या स्केलला ते चित्र ती काढलेली होती. अशी ही इयर 1ची आर्टिस्ट एडिशन आहे. त्यामुळे आपण जर त्यांचे ॲक्च्युअल साईजेस बघितले तर ही ॲब्सोल्यूट एडिशन, ही आर्टिस्ट एडिशन, ही ॲब्सोल्यूट एडिशनचा साईज आणि मूळचा इयर 1चा हा साईज. त्यामुळे अशा वेगवेगळ्या 3 आकारात आपल्याला इयर 1 जर बघायला गेलं तर अशा 3 आकारात ते मिळू शकतं. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी असतात आणि अशा अनेक पद्धतीची पुस्तकं असतात. आणि जनरली तुम्हाला इंटरेस्ट असला तर मला वाटतं तुम्ही शोधत राहू शकता वेगवेगळी पुस्तकं. आणि त्याच्यामध्ये काही वेळा आपल्याला काही वेगळ्या एडिशन्सचा शोध लागतो की जी आपल्या नॉर्मल पुस्तकांपेक्षा वेगळी असतात. किंवा काही वेळा पुस्तकांच्यामधला कंटेंट वेगळा असतो, काही वेळा त्यांची स्टाईल वेगळी असते, काही वेळा मी म्हटलं तसं ती फक्त पुस्तक स्वरूपातच दिसतात आणि ई बुक स्वरूपात वाचताच येत नाहीत. त्यामुळे असा एक सध्याचा काळ असा आहे की म्हटलं तर आपल्याला जगभरातली बरीचशी पुस्तकं ही उपलब्ध होऊ शकतात, जी आतापासून 20 वर्षापूर्वी आपण जर गेलो असतो तर हे तेव्हा तेवढ्या प्रमाणात शक्य झालं नसतं. तर आज आपल्याला हे सगळं ॲक्सेसिबल आहे. हे एक जग पुस्तकांचं आहे, हे आज ॲक्सेसिबल झालेलं आहे. त्यामुळे आपण म्हटलं तर त्याचा फायदा करून घेऊ शकतो आणि तो सगळ्यांनी जरूर करून घ्यावा. धन्यवाद.